वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड पुण्यात दाखल होताच रणजित कासलेंकडून अनेक बाबींचा खुलासा, तर आज पोलिसांना शरण येणार असल्याचं केलं स्पष्ट। कृषी विभागातील बदल्यांचे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटेंना चाप लावल्याची चर्चा, तर बदल्यांसंदर्भात नवे निकष जारी। मतदारसंघात केलेल्या कामांमुळेच जनता माझ्या पाठीशी, धर्म जात प्रांत यावर भांडत बसू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जनतेला आवाहन। ससून रुग्णालयाचा अहवाल डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूनं, घैसास यांच्या विरोधात फारसे पुरावे नाहीत, मणिपाल आणि सूर्या रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ वर अहवालातून ठपका। दुकान बंद करेन पण माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लगावला टोला। राज्यात सप्टेंबरमध्ये होणार 10,000 पोलिसांची भरती, पुढच्या महिन्यात भरतीबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवणार, उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात करावा लागणार अर्ज। तक्रार केली म्हणून महिला वकिलाला 10 ते 12 पुरुषांनी केली बेदम मारहाण, बीडच्या अंबेजोगाईमधील धक्कादायक घटना। लग्नाच्या वरातीमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान राडा, 6 जण गंभीर जखमी, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट इथली घटना। बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीचं प्रकरण सुरूच, प्रशासनानं प्रकरण वाऱ्यावर सोडून दिल्याचा ग्रामस्थांनी केला आरोप। आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळा बाजार, 600 रुपयांचं दर्शन पास 2,000 विकल्याची माहिती, फसवणुकीचा गुन्हा दाखल। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झालाय। ससूनच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठलंही चुकीचं कृत्य केलं नसून या संदर्भात सबळ पुरावे आढळले नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या उलट या प्रकरणात मणिपाल, सूर्या हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ या रुग्णालयाकडून काही चुका झाल्याचं अहवालात म्हटलंय। या अहवालानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या समितीला पत्र पाठवलंय। अहवालातील 4 प्रमुख मुद्द्यांवर अभिप्राय मागवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे पुढील कारवाईसाठी डॉक्टर घैसास यांच्या संदर्भात स्पष्ट मत कळवा अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे। की 5.5 तास पेशंट त्या ठिकाणी होता आणि का होता तर ॲडमिशन दिलं गेलं नाही म्हणून त्या ठिकाणी पैसे इमिजिएट त्यांना हवे होते, जी व्यवस्था आम्ही करत होतो ते दिले गेले नाही म्हणून। पण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये इतर सगळे हॉस्पिटल जर आले असतील, हा अहवालातला एक भाग असू शकतो, पण अहवालाचा जो मुख्य गाभा आहे तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वागणूक दिली त्याविषयी अहवालात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे।